नमस्कार, मी निखिल सुकरे, बातमी टीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे। पुण्यामधील कोरेगाव पार्क या ठिकाणी आता हे आंदोलन करताना आपल्याला जे नागरिक दिसत आहेत, या आंदोलनाचं कारण आहे की एका रुग्णाला वेळेवरती उपचार मिळालेला नाहीये, पैशाअभावी। म्हणजे त्यांना डिपॉझिट भरायला सांगितलं आणि त्यानंतर त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। आपण काय प्रकरण आहे एकूण जाणून घेऊया जरा। दादा, काय प्रकरण आहे एकूण? थोडंसं मागे या जरा इकडं। काय प्रकरण आहे, काय वाटतं? अशा प्रकारे रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्या, रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळं हा रुग्ण दगावलेला आहे आणि हे हॉस्पिटल हे आत्ता करत नाही आहे, गेली अनेक वर्षांचा हा प्रॉब्लेम आहे। असे कितीतरी इथं पेशंट गेलेले आहेत की डिपॉझिट नसल्यामुळे। तर आमचं म्हणणं काही नाही की ह्यांनी डिपॉझिट घेऊ नये आणि रुग्णाला वेळेवर उपचार केले तर रुग्ण वाचतील, पण हे हॉस्पिटल असं करत नाही, म्हणून आम्ही यांच्या विरोधात हे आंदोलन केलेलं आहे। काय मागण्या काय आहेत आता? मागण्या आमच्या अशा आहेत की तुम्ही पेशंटला डिपॉझिट न घेता तुम्ही ॲडमिट करा, त्याच्यावर उपचार सुरू करा, त्याच्यावर उपचार सुरू करून त्याला योग्य उपचार द्या आणि डिपॉझिटमधून जे काय बिल होईल त्याच्यामधून 50% सूट द्या। आणि ती मुलगी जी आता तिच्या घरात कोण करतं नाही आहे तिला तुम्ही नोकरीची सोय करा, तिचं काहीतरी व्यवस्थित सोय करा त्याची। वस्तुस्थिती अशी आहे की 20 ऑगस्टला 2024 रोजी आमच्यातला अतिशय गरीब माणूस की ज्याला एका वेळेची भाकर मिळणार नाही असा मस्के नावाचा रुग्ण इथल्या असलेल्या इंडिया गुजराणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला असता त्या उपचाराच्या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्याच्या ऐवजी त्याला केवळ अनामत रक्कम भरल्याशिवाय त्याच्यावर उपचार करता येणार नाही, त्याला अतिदक्षता कक्षेची गरज होती, पण केवळ अनामत रक्कमेमुळे तो देऊ शकला नाही आणि म्हणून त्याच्या बायकोने त्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून आणेपर्यंत त्याला उपचार दिला नाही आणि त्याचा मृत्यू झाला। या मृत्यूच्या कारणीशी इंडिया गुजराणी हॉस्पिटल आहे आणि त्याचे व्यवस्थापक आहे आणि म्हणून त्याच्या विरोधात आज हा बेधडक मोर्चा आम्ही आयोजित केला आहे। इथल्या हॉस्पिटलच्याकडून आमची अपेक्षा आहे की गोरगरीब माणसाच्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सुप्रीम न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रथम आलेला कुठलाही रुग्ण असो, तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, त्याला प्रथम प्राथमिक उपचार करून त्याचा प्राण वाचवण्याची वैद्यकीय शास्त्रामध्ये तरतूद आहे। परंतु इथली सिंधी असोसिएशन जी आहे, या सिंधी असोसिएशननी पैसा कमवण्याच्या पेक्षा दुसरं त्यांच्या डोक्यात काही राहिलं नाही आणि आमच्या कुटुंबातला एक करता माणूस गेल्यामुळे या मस्के कुटुंबावर आकाश कोसळला आहे। उद्याची भाकर तिला मिळवता येणार नाही कारण तिच्या कंपाळावलं कुंकू या इंडिया गुजराणी हॉस्पिटलनी हरवलेलं आहे, ते घालवलेलं आहे। त्याच्या विरोधात आमचा हा मोर्चा आहे। या मोर्चात आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही सगळे स्थानिक आहोत। या हॉस्पिटल सुरू करण्यासाठी या हॉस्पिटलच्या संदर्भात अनेक लोकांनी हरकती घेतल्या होत्या, पण त्यावेळेला आपल्या घराशेजारी हॉस्पिटल येईल म्हणून ना हरकत म्हणून आमच्या सगळ्या रहिवाशांची सह्या आहे। या ठिकाणी अतिशय दुर्बळ घटकातली आणि अनुसूचित जाती प्रवर्गातली कुटुंब या ठिकाणी रास्तेव करतात आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे इथल्या अखिल कोरेगाव पार्क या वसाहतीतील सर्वांना अनामत रक्कम न घेता उपचार करावा आणि इथे हॉस्पिटल असल्यामुळे 50% सबसिडी त्याच्यात सवलत द्यावी आणि विना अनुदानित किंवा ती काय भानगड असेल तुमची त्याच्यात काही घेणं देणं नाही। आम्ही स्थानिक आहोत, 50% आम्हाला सूट द्यावी, अनामत रक्कम न घेता आमच्या उपचार करावा ह्या मागणीच्या आहेत। आणि जी विस्थापित झालेली मस्के कुटुंबाची ती पत्नी आहे तिला इंडिया गुजराणीने कायमची नोकरी द्यावी। इंडिया गुजराणीच्या ऐवजी इथे शेजारी असलेलं त्यांचं कॉलेज आहे किंवा मिशन आहे किंवा शांतिनिकेतन या ठिकाणी त्यांना रुग्णालयात समाविष्ट करावी आणि कायमची भाकर द्यावी। हा मोर्चाचं आमचं ठाम मत आहे। हॉस्पिटलवाल्यांनी जर उपचार केला असता तर आज बाळा मस्के आमच्यामध्ये असते। त्याला हॉस्पिटलवाल्याच्या लापरवाहीमुळे तर आज माझे मिस्टर आमच्यासोबत राहिले नाहीत। त्यांनी थोडं तरी त्यांनी विचार करायला पाहिजे होतं की एकटे एवढे पैसे लगेच कुठून आणणार आहे। माणूस असा विचार करून नाही जात ना की एवढे पैसे लागणार आहे गेल्या गेल्या लगेच।
थोडा 1 तास मागितलं त्या लोकांनी, आम्हाला 1 तास सुद्धा दिला नाही. आम्ही सांगितलं होतं की इमिजिएटली ICU पाहिजे तर तुम्ही फक्त ICU घेऊन जा, आम्ही पैशाचा बंदोबस्त करतो. तरी त्या लोकांनी आम्हाला बघितलं सुद्धा नाही, सारखं हाकलत होते. ते म्हणले तुमच्या लायकी नाही तर ससूनला घेऊन जा तुम्ही, पेशंट इथं कशाला घेऊन आलेत म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं. वाटतंय का कुठतरी जात बघून सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत? हो, तिथं दुसऱ्या जातीचे जैन लोकं गेले की त्यांना लगेच बघतात. आणि गोरगरिबाचं नाही झालं. त्यांनी गरीबाचं तिथं न्याय नाही. गोरेगाव पार्क पैशावाले गेले की सगळं त्यांचं पैशावरच जोर होता की पैशाची चिठ्ठी घेऊन या, पैसे भरून फक्त पावती घेऊन या, पावती घेऊन या. त्याच्यासाठी मग पैशाची इकडं तिकडं भागमधोडी करण्यामध्ये मी पळायला जाऊन बाजारात गळ्यातले मोडून आले, पैसे दिले. त्यांनी 10 मिनिटात डिक्लेअर केलं की तुम्ही पेशंटच नाही राहिलं म्हणून. पैशाची पावती दाखवल्यावर त्यांनी हलवलं ICU मध्ये. तोपर्यंत मी स्वतः त्यांच्यासोबत ICU मध्ये पर्यंत गेले होते. त्यांनी लगेच 10-15 मिनिटात बाहेर सांगितलं की पेशंटच नाही राहिलं म्हणून. तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा, घरात कोण कोण असतं का? घरात कोणी नाही, आम्ही दोघं आणि आमचे 2 मुलंच होते. एकच माणूस करता धरता होतं तेच. एक लहान मुलगी काही या आहे, संदर्भात तुम्ही 8 पोलीस वर्षाची. स्टेशनला तक्रार दिलेली आहे? हो, दिली आहे. पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांनी सांगितलंय की आमचे हाय तपास चालू आहे म्हणे. सदरचा तपास चालू आहे त्यांचा म्हणे. सदरचा रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर ते PM साठी ससूनला पाठवलेले. PMचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर 304 प्रमाणे गुन्हा दाखल होणार आहे असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. जर या पोलिसांच्या आश्वासनात पूर्ण झालं नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात आणि उग्र आंदोलन करणार आहोत. खऱ्या अर्थाने या रुग्णालयाच्या विरोधात यापूर्वी 3-4 गुन्हे दाखल झालेले आहे आणि म्हणून या हॉस्पिटलवर प्रशासक नेमावा आणि महाराष्ट्र शासनाने हे हॉस्पिटल सरकारच्या ताब्यात घ्यावं. काय सांगाल? संविधानामध्ये तरतूद आहे की लवकर सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, कायद्यानं सांगितलेलं आहे, परंतु हे कायदा पाळत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? एक कायद्याने लवकरात लवकर याच्यावर निर्णय लावला पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे की असं संकट दुसऱ्यावर यावं नाही. दुसऱ्या घरावर असं कुठलं खापर फुटलं नाही पाहिजे. की आमचं घर जळलं त्याच्यात दुसऱ्याचं नाही जळलं पाहिजे. किती दिवस आजारी होते तुमचे मिस्टर? 2च दिवस, 1च दिवस ताप आला होता. दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी मी मुंद्राने जाऊन ट्रीटमेंट घेऊन आले होते, मग परत आलो होतो. दुसऱ्या दिवशी जास्त झालं म्हणून तिथंच गेले होते परत, तर त्यांना हातच नाही लावलं, त्यांनी ट्रीटमेंटच नाही केलं. पैसे भरा म्हणले पहिले. दुसऱ्या दिवशी पैसे डिपॉझिट भरल्याशिवाय घेतलंच नाही त्यांनी. डिपॉझिट भरा बोलले. घेतलं होतं त्याच्यावर थोडंसं जेव्हा ते गळ्यातलं ठेवलं तेव्हा डिपॉझिट भरलं. गळ्यातलं ठेवलं तिचे तेव्हा डिपॉझिट भरलं. तोपर्यंत तिने हात नाही लावला त्यांनी. 2-2.5 तास पेशंट तर पडत होतं, त्यांनी बघितलंच नाही. 2-3 जेव्हा पैसे भरले तेव्हा त्यांनी हात 3 लावला. तासात माणूस वाचलंच असतं कसं पण करून. 3 तास? हो, 3 तास तिथं होत्तर पडले ते माझे मिस्टर. तेव्हा तेवढ्या वेळात मला पैसे जमा करण्यात तेवढा टाइम गेला. त्याच्यात मग पैसे घेऊन आले, तिथं पावती दाखवली. पावती दाखवल्यावरच त्यांनी हलवलं आईस्मध्ये. काका 2 मिनिटं या. बाहेरून बुधराणी हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट ही सामाजिक संस्था म्हणून सगळीकडे आहे, परंतु असं काही नाही आहे. करोडो रुपयाचं डोनेशन हे आंतरराष्ट्रीय संस्थेकडून मिळवलं जातं. शासनाच्या सवलती घेतात, परंतु ज्या पद्धतीनं रुग्णांना उपचार पाहिजे त्या पद्धतीने उपचार मिळत नाही आहे. करोडो रुपयाचं डोनेशन घेऊनसुद्धा 50,000 रुपये डिपॉझिट भरा आणि त्यानंतर उपचाराला सुरुवात करू असं बुधराणी हॉस्पिटल वारंवार सातत्याने करत आलेलं आहे. परंतु याच्यामुळे अनेक जणांचे जीव प्राण गेलेले आहेत. आतापर्यंत कोणी आवाज उठवलेला नाही आहे. प्रत्येक वेळेला गोरगरीब जनता त्या ठिकाणी गेली की दुय्यम वागणूक दिली जाते, परंतु इतर समाजाचे पैसेवाले असले की ताबडतोब त्याच्यावर इलाज केला जातोय. या ठिकाणी अब्जावधी रुपये डोनेशन आलेलं असताना शासनाचे नियम पाळत नाहीत, शासनाच्या सवलती घेतात. त्यांना पुणे महानगरपालिकेमधून टॅक्समध्ये सवलत आहे, पाण्यामध्ये सवलत आहे, इतरही अनेक सवलती शासनाकडून घेतात, परंतु रुग्णाचे उपचार करत नाहीत. शासनाच्या नियमाप्रमाणे 10% ज्या काय खाटीव ठेवलेले असतात, राखीव ठेवलेले असतात खाटा, त्याचा वापर आत्तापर्यंत कोणालाही माहिती करून देत नाहीत. त्या ठिकाणी फलक लावलेलं नाही आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी अतितज्ञ डॉक्टर इमर्जन्सीमध्ये नसतातच. कित्येक डॉक्टर बुधराणी हॉस्पिटल सोडून गेलेले आहेत. त्यामुळे तिथं ताबडतोब जो तज्ज्ञ डॉक्टर आहे त्या ठिकाणी उपलब्ध नसतो. अतिदक्षता विभागामध्ये सर्व सावळा गोंधळ आहे. त्या ठिकाणी स्टाफ जो आहे नर्सेस तोही अत्यंत कमी आहे. तुम्ही आंदोलन आता एक मागणी आहे की कोरेगाव पार्क भागामध्ये असो किंवा पुणे शहरातील जे काही गरीब कुटुंब बुधराणी हॉस्पिटल ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांच्याकडून डिपॉझिट न घेता त्वरित त्यांच्यावर उपचार सुरू करावा
अशी सर्व मतं या ठिकाणी मागणी आहे, कारण जीव वाचवण्याचं काम या हॉस्पिटलचं आहे. त्यामुळं अनामत रक्कम न घेता त्वरित त्याच्यावर उपचार करावं, तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी नेमावेत आणि ज्या काही गोरगरिबांकडून 10% जे अनामत रक्कम ज्या खाटा ठेवलेल्या आहेत दुर्बल घटकांसाठी, त्याचा वापर पुरेपूर त्यांनी समाजासाठी करावा अशी विनंती आहे. आपण बघू शकतो की या चिमुकलीच्या डोक्यावरती आता काळी पट्टी जी बांधलेली आहे ती पट्टी बांधून तिनं आपल्या वडिलांचा जो काही त्यांचा घात झालेला आहे, हॉस्पिटलकडून घात झालेला आहे, त्या घाताचा निषेध म्हणून त्या ठिकाणी तिची आई आणि त्या एकूण कोरेगाव पार्कच्या सगळ्या मंडळासोबत उपस्थित आहे. बघायला गेलं तर हॉस्पिटल डॉक्टर हे जीव वाचवणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात, परंतु अशा प्रकारे हॉस्पिटलकडून त्यांच्यावरती अशा प्रकारे पैसे भरा नाही तर इलाज करणार नाही अशा प्रकारचं थांबवलं गेलं आणि त्यामुळे एका गरीब माणसाचा मृत्यू झालेला आहे. दादा काय सांगाल आता पुढलं पाऊल काय? हे हॉस्पिटल जे आहे हे जातीवादी हॉस्पिटल आहे. या ठिकाणी जर सिंधी समाजाचा जर कोण पेशंट या ठिकाणी ॲडमिट करायचं त्याच्यासाठी VVIP ट्रीटमेंट असते, त्याच्यासाठी पायगडं टाकण्यात येतात. इथं जर सर्वसामान्य कुटुंबातलं जर कोण गेलं, बालाबरोबर 18 पगड जातींमधलं जर कोण गेलं तर या ठिकाणी त्यांना खाटा उपलब्ध नाहीत असं सांगण्यात येतं. या ठिकाणी जे पेशंट जातात त्यांना प्रथमतः तुम्ही डिपॉझिट भरा, त्यानंतरच तुमची ट्रीटमेंट या ठिकाणी होईल असं सांगण्यात येतं. म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे की सुप्रीम कोर्टाचा जो GR आहे राईट टू लिव्ह तो काय कामाचा आहे. या ठिकाणी जर पेशंटचं तुम्ही जात पाहून, पेशंटचं झोपडपट्टीतलं आहे, पेशंटचं उच्चवर्णीय आहे असं जर बघून जर तुम्ही उपचार करत असाल तर हे हॉस्पिटल नसलेलं बरं. आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी, हे स्वतंत्र विदाऊट राजकीय आंदोलन आहे. या ठिकाणी कुठलाही राजकीय पुढारी नाही, हे जन आंदोलन उभं राहिलेलं आहे या हॉस्पिटलच्या विरोधात. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की कुठलाही गोरगरीब पेशंट या ठिकाणी जर गेला तर त्या पेशंटला इथे अल्पदरात उपचार झाले पाहिजेत, यांचं डिपॉझिट कुणी मागितलं नाही पाहिजे. हे राईट टू लिव्ह आहे, हा आमचा अधिकार आहे. आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. 10% ज्या खाटा स्थानिक रुग्णांसाठी उपलब्ध असतात, राखीव असतात, त्या खाटा सुद्धा आम्हाला उपलब्ध झाल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणी घेऊन हे आता निषेध आंदोलन चाललेलं आहे. बातमी TV साठी निखिल सुगरे, पुणे.